हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आता बघा, हे तूप आहे बरं का. मी काल तूप घेतलं होतं विकत. त्याची कच्ची कड होती. मग आता कच्ची कड असल्यानंतर त्याला कडवून ठेवावं लागतं, नाहीतर वास येत आहे बघा. काल विकत घेतलं होतं मी, 1/2 किलो आलं होतं मला. तर आता ह्याच्यामध्ये ना मी 2 चमचे दही टाकले. तुम्ही ताक पण असलं तर आंबट ताक टाकू शकता. खायचे पानं टाकले तर, तुळशीचे पानं टाकले तर, 2-3 लवंगा. पाहिजे असेल तर थोडी हळद आणि गुळाचा खडा टाकू शकता. आता हे चांगलं कडवायचे, चाळून भरून ठेवायचं. काही कच्चं असलं की असं वर येत असतं. आणि कच्ची कड असल्याला खूप जास्त दिवस आपल्याकडे टिकत नाही, वास येत असतो. म्हणून मी कडवून ठेवायला. आता हे बघा, कडलं म्हणून कसं समजायचं तर ह्याच्यातलं ते दही टाकलेलं असतंय ना, ते एकदम खलास होते सगळं. ते पांढरं होतं ना, ते सगळं लाल होतं. आणि हे पानं लाल होते. पानं लाल झाले की आपण आपलं खूप चांगलं कडलं म्हणून असं समजायचं. ह्याच्यामध्ये मी थोडा गुळाचा खडा टाकला, म्हणजे ह्याच्यात वास येत नसते. आपल्याला जर साठवून ठेवायचं असेल तर तूप, तर त्याच्यामध्ये थोडा 2 लवंगा, विलायची आणि गुळाचा खडा टाकायचा. आता हे लाल व्हायला ना हे कडवल्यावर. आता हे बघा, खूप छान कडलं. आता हे मी गॅस बंद केला, इंडक्शन बंद केलं आणि थोड्या वेळाने मी ह्याला थोडं गार झालं की डब्यात चालून ठेवणार. माझी जर ही कच्चं तूप कडवायची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली. आणि तूप खूप दिवस राहते बरं का. कच्ची कड असतं तर तूप जास्त दिवस राहते, म्हणून असं कडवून घ्यावंच लागते आपण. धन्यवाद.